प्रिय मित्रांनो, आज सोमवार आणि 24 मार्च आणि आजच्या दिवशी आपण आजच्या वाचनामध्ये पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये देव म्हणून आलेला आहे आणि तो त्याच्या सामर्थ्याने ह्या जगात चमत्कार करून माणसावर प्रेम करून माणसाची सेवा करण्यासाठी ह्या जगात आलेला आहे। आणि तरी देखील लोक त्यांचा स्वीकार करीत नाही, म्हणून प्रभूला आश्चर्य वाटते, म्हणून तो काही चमत्कार करू शकत नाही। परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त लोकांना काही सूचना देतो। कारण हे जे शास्त्री फरीसी विशेषतः अधिकारी आहेत, ह्यांनी चिन्ह पाहिलेली आहे तरी देखील ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना जुन्या काळातील काही गोष्टींची आठवण करून देतो की एलियाच्या काळामध्ये 3.5 वर्ष दुष्काळ पडला आणि आकाश बंद राहिलं आणि अशा वेळेला परमेश्वराने एलिया ह्या संदेशाला सारफतच्या ह्या विधवेकडे पाठवले। परंतु येरुशलेममध्ये त्यावेळेला अनेक विधवा होत्या तरी देखील त्यांच्याकडे तिला पाठवले नाही। हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्याचा अर्थ लक्षात घेऊन ते लोक संतापले होते। त्याचबरोबर येशू त्यांना दुसऱ्या गोष्टीची आठवण करून देतो की एलिशा ह्याच्या काळामध्ये देखील इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी देखील नामान ह्या माणसाला एलिया बरे करतो आणि तो त्यांचा इस्रायली माणूस नव्हता। तरी देखील तो बाहेरून येऊन एलिशा त्याला चिन्ह दाखवतो की केवळ त्याच्या सांगण्याने तो मनुष्य दरीमध्ये जातो आणि त्या नदीमध्ये तो स्नान करतो आणि तो आपोआप बरा होतो। म्हणजे परमेश्वराचे हे जे संदेश आलेले आहेत तर त्या संदेशाने हे चमत्कार करून दाखवले, कारण इस्रायल लोकांचा विश्वास नव्हता। म्हणून लोकांनी पश्चाताप करावा, विश्वास ठेवावा आणि परमेश्वर त्या लोकांचं जे तारण करू पाहत आहे त्यासाठी तो त्याचा साक्षात पुत्र ह्या जगामध्ये पाठवत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। आणि जे डोळ्याने आंधळे आहेत अशा लोकांनी परत विचार करून जर पश्चाताप केला तर नक्कीच ह्या लोकांचं तारण होईल। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपल्याला सांगत आहे की प्रत्येकाने येशूमधील देवत्वाचा स्वीकार करावा आणि त्याचं हे अधिकार, त्याचे सामर्थ्य हे सगळं स्वीकारावं, तर परमेश्वर तुमच्यामध्ये चमत्कार करू शकतो। हो माझ्या प्रिय बंधूंनो, आज परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूया की आजच्या जगामध्ये आपला विश्वास येशूवर कसा बसेल आणि येशू हा देव आहे आणि मी त्याचा स्वीकार देव म्हणून केला तर नक्कीच माझ्याही जीवनामध्ये मला अनेक चमत्कार पाहायला मिळतील, हे मात्र मी विसरू नये।